शरद पवारांनी पवार कुटुंबियांना एकत्र बोलावलं। पुण्यामधल्या मोदी बागेमध्ये आज संध्याकाळी 5 वाजता पवार कुटुंबाची बैठक। रेवती सुळे यांच्या लग्नाच्या निमित्ताने भोजनाचा कार्यक्रम। अजितदादांच्या विमान अपघाताची आणखी माहिती द्यायला रोहित पवार सीआयडीच्या कार्यालयात, पण एकही जबाबदार अधिकारी हजर नव्हता। रिकाम्या खुर्च्यांवरती निवेदन ठेवून परत गेले। विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे 2 दिवस। महाविकास आघाडीचा संभ्रम कायम। उद्धव ठाकरे उमेदवार असणार की नाही याचा फैसला नाही। मनधरणीचे प्रयत्न सुरू। विधान परिषदेच्या यादीवरून भाजपचा सावध पवित्रा। अर्ज भरायच्या अखेरच्या दिवशी यादी करणार जाहीर। 14 जणांची नावं घेऊन प्रदेशाध्यक्ष दिल्लीच्या दौऱ्यावर। बुलडाण्यामध्ये आमदार गायकवाड यांच्या घरावरती मोर्चा काढण्यासाठी गेलेले प्रकाशक प्रशांत आंबी स्थानबद्ध, तर जिजामाता प्रेक्षागाराजवळ कार्यकर्त्यांची गायकवाड यांच्या विरोधात घोषणाबाजी। कोल्हापूरमध्ये परतवाड्यासारखी घटना। तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघड। आरोपी शाहिद सनदे याला अटक। पुलाची शिरोली गावकऱ्यांकडून बंदची हाक। दाऊदचा हस्तक सलीम डोलाला भारतामध्ये आणलं। काल इस्तांबूलमध्ये झाली अटक। मुंबई पोलीस सलीम डोलाचा ताबा घेण्याची शक्यता। सलीम डोला सांभाळत होता दाऊदचा ड्रग्जचा आंतरराष्ट्रीय व्यापार। मीरा रोडमधल्या चाकू हल्ला प्रकरणाची एटीएस कडून चौकशी सुरू। आरोपीकडे आढळलेल्या चिठ्ठीमध्ये आयसिस, जिहाद, गाझा शब्दांचा उल्लेख। सूत्रांची माहिती। हॉर्मुझमधल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ। आठवडाभरामध्ये कच्च्या तेलाच्या किमती 15% महागल्या। कच्चं तेल प्रति बॅरल $98 वरून $108 महाराष्ट्रासह देशभरामध्ये 50च्या जवळ पारा। उष्णतेनं सर्वसामान्य बेहाल। अमरावती, वर्ध्यामध्ये तापमान 46 अंशांवर, तर 29 तारखेपासून 2 दिवस पावसाचा अंदाज।